नाईट आऊट. ही घटना माझ्या मित्रांसोबत घडली आहे. 2018ची गोष्ट आहे. मी आणि माझे मित्र आउटिंगसाठी गेलो होतो. आउटिंग होती लोणावळ्याला. जाण्याची काही पहिलीच वेळ नव्हती, त्यामुळे काही वावगे नव्हते. पण रोजच्या कामाच्या व्यापातून विरंगुळा, त्यामुळे मीच नाही तर सगळेच खूप खुश होते. आणि जे घडलं त्यामुळे तो दिवस मला अजूनही लक्षात आहे. कदाचित तो मी कधीच विसरू शकत नाही. दिनांक 23 जून 2018. आम्ही 8 मित्र गाडी घेऊन लोणावळ्याला निघालो होतो. शनिवारी निघून रात्री व्हिला राहणार होतो. ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी मजामस्ती करत निघालो. पावसाळ्याला नुकताच सुरुवात झाली होती. घाटातले रस्ते आणि डोंगरावरून वाहणारे निसर्गरम्य धबधबे. दुपारी एका फेमस धबधब्यावर थांबून मजा केली. तिथून निघण्याची कोणाचीच इच्छा नव्हती, पण व्हिलावर पोहोचायला खूप उशीर होईल म्हणून तिथून निघालो. संध्याकाळी पोहोचलो आणि फ्रेश झालो. 7:30ला आमच्या पार्टीला सुरुवात झाली. दारू वगैरे सगळा बंदोबस्त केला होता. पण आमच्यामधला एक मित्र शांत होता. त्याचं काय बिनसलं होतं कोणास ठाऊक. आम्ही आमच्याच धुंदीत असल्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हतो. थोड्या वेळाने येऊन मिसळेल आपल्यात असे वाटले. पण बराच वेळ झाला एकटाच एका कोपऱ्यात बसून होता. शेवटी मला राहवले नाही म्हणून मी त्याला बोलवायला गेलो, पण तो काहीच बोलत नव्हता. शेवटी मी सुद्धा वेळ न घालवता पुन्हा आलो आणि पेगडी चढवू लागलो. ऑफिसचा ग्रुप असला तरी टिंगलटवाळ्या काही कमी नव्हत्या. एकमेकांची नक्कल करून चांगलीच मजा सुरू होती. सर्वजण एन्जॉय करत होतो. 10-10:30 वाजले होते, पण आमचा गोंगाट सुरूच होता. तिथल्या स्पीकर्सवर मोठ्या आवाजात गाणी लावून आम्ही ओरडत होतो. तितक्यात तो मित्र उठून जोरजोरात बोलायला लागला, गाणी बंद करा, आवाज नका करू, गाणी बंद करा. सुरुवातीला आम्ही त्याच्यावर आवाज चढवून बोललो. त्याला गप करण्याचा प्रयत्न केला, पण तो वैतागून रागात बोलत होता. तसे आमच्यातला दुसरा मित्र आधीच दारूच्या नशेत असल्यामुळे त्याच्याशी वाद घालू लागला. तो दुसरा मित्र जरा दीड शहाणाच होता. त्यात दारू काम केल्यामुळे त्याला अजून हुरूप आला होता. शेवटी खूप भांडण झालं दोघांचं. शिवीगाळ झाली. आमची सगळी मजा मस्ती एका क्षणात बंद झाली. सगळा मूड ऑफ झाला. आम्ही गाणी वगैरे बंद करून आपापल्या रूममध्ये झोपायला गेलो. 4 जणांसाठी एक रूम अशा 2 रूम होत्या, ज्या समोरासमोर होत्या. बेडवर पडल्या पडल्या मला झोप लागली. रात्रीचे 3 वाजले असतील. मला जोरात बाटली फुटल्याचा आवाज आला आणि त्याचसोबत कोणीतरी वेगळंच ओरडत असल्याचा. नशेत असल्यामुळे शुद्धीवर यायला थोडा वेळ लागला, पण जेव्हा कळाले की काय घडलं तेव्हा जवळजवळ सगळीच नशाच उतरून गेली. त्या शांत असलेल्या मित्राने दारूची बाटली फोडून एका काचेने स्वतःच्या हातावर बरेच वार केले होते. रक्ताच्या थारोळ्यात तो बसला होता. त्याला थांबवण्यासाठी दोघांनी त्याचे घट्ट हात पकडून ठेवले होते. त्याच्या तोंडावर पाणी मारून वगैरे त्याला शुद्धीत आणले. तो असं का करत होता हे मात्र कोणालाच कळत नव्हतं. त्याला धरून रूममध्ये घेऊन गेलो. अर्धा-पाऊण तासाने त्याला झोप लागली आणि नंतर इतर मित्रही झोपले. 3:45च्या सुमारास एकाला लघवी आल्यामुळे जाग आली. जसे तो उठला त्याला जाणवले की ज्या मित्राने स्वतःच्या हातावर वार केले होते तो रूममध्ये दिसत नाहीये. त्याने धावत जाऊन दुसऱ्या रूममध्ये पाहिले, पण तिथेही नाही. तो पटकन गॅलरीकडे गेला आणि बाहेर पाहू लागला. तसेच त्याला दिसले की तो मित्र स्विमिंग पूलजवळ उभा राहून आकाशात एकटक बघत आहे. ते दृश्य पाहून त्यांची चांगलीच ताणतरली. त्याने घाबरून सगळ्या मित्रांना उठवलं, कारण एकटं जाऊन त्याला घेऊन येणे शक्य नव्हतं. आम्ही सगळे बाहेर गेलो. खरंच त्याचं अंधाऱ्या रात्री असं आकाशात एकटक बघत राहणं, ते पण अनोळख्या ठिकाणी, ते दृश्य खूपच भयानक वाटत होतं. त्याला धरून आम्ही रूममध्ये आणलं. तो काहीच बोलत नव्हता, एकदम गप्प, चेहऱ्यावर कसलेही हावभाव नाही. त्याला बेडवर झोपवलं आणि तो गाढ झोपूनही गेला, जसे काही झालेच नाही. आम्ही मात्र झालेल्या प्रकारामुळे बरेच घाबरलो होतो, म्हणून आम्हाला झोपच लागली नव्हती. पहाटे 5:30 पावणे 6च्या दरम्यान तो उठला. आम्ही त्याला विचारू लागलो, पण तो एकच वाक्य म्हणाला, काहीतरी विचित्र होतंय, पण इथून निघूया आणि घरी जाऊया. इतकं सगळं घडल्यावर आम्ही सुद्धा तिथे थांबण्याच्या मनस्थितीत नव्हतो. त्यामुळे
त्याच्या म्हणण्यानुसार सगळी तयारी झाली आणि सकाळी चेकआउट करून घरी जायला निघालो. सगळ्यांचा बेत फसला होता. कोणीच कोणाशी जास्त बोलत नव्हतं. त्या मित्राला घरी सोडलं आणि आम्हीही आपापल्या घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरून आम्हाला फोन आला. त्याच्या वडिलांनी फोन केला आणि म्हणाला सगळ्यांना त्याच्या घरी बोलवले होते. माझ्या मनात भीती दाटून आली होती. आम्ही जेव्हा घरी पोचलो तेव्हा पाहिलं तर तो फक्त खिडकीच्या बाहेर एकटक बघत होता. आल्यापासून घरी कोणाशी बोलत नव्हता. त्याचे वागणे तसे होते जसे व्हिलावर वागत होता. त्याचे वडील आम्हाला विचारू लागले की नेमकं काय झालं. हा आल्यानंतर अधूनमधून फक्त जोरजोरात ओरडतोय, गाणी बंद करा, गाणी बंद करा, आणि त्याशिवाय दुसरे काहीच बोलत नाहीये. कितीदा विचारून पाहिले, दवाखान्यात नेऊन आणले. काय झाले याला, तुम्ही नक्की कुठे गेला होतात, आणि यावर हाताच्या जखमा कसल्या आहेत. जाण्याआधी तर या नव्हत्या त्याच्या हातावर. त्या रात्री जे काही घडलं ते आम्ही त्याला सविस्तर सांगितलं. त्यांनी लगेच एका वैद्याकडे नेले, ज्यांना बाहेरचं काही असेल ते बघता यायचं. तेव्हा कळलं की याच्यावर काही वाईट शक्तींचा प्रभाव आहे. त्याला बाहेरची बाधा झाली आहे. त्यांच्या घरच्यांनी न वेळ घालवता गावी जाण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तिथे त्याच्यावर काही उपचार करून हे सर्व दूर करता येईल. पण तिकीट मिळायला काही दिवस लागले. दिनांक 2 जुलै गावी जाण्यासाठी सकाळी 5:30ची ट्रेन ठाण्यावरून होती. त्यांचे वडील, काका आणि तो गावी जाण्यासाठी तयार झाले. पहाटे 5 वाजता ठाणे स्टेशन पोहोचले. त्याला टॉयलेटला जायचे होते, म्हणून तो प्लॅटफॉर्मवरच्या एका टॉयलेटमध्ये गेला. 10 ते 15 मिनिटं झाली तरी तो परत आला नाही. त्याचे वडील आणि काका त्याला पाहायला गेले तर तो आत नव्हता. त्याला संपूर्ण प्लॅटफॉर्मवर शोधले पण तो कुठेच सापडत नव्हता. शेवटी ठाणे स्टेशन मास्तरकडे जाऊन पूर्ण प्रकार सांगितला. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. रेल्वे प्रशासन ही कामाला लागले. त्यांच्या वडिलांनी आम्हा मित्रांना फोन करून चौकशी केली की तुमच्याकडे आलाय का. आम्हाला देखील हे समजल्यावर आम्हीही त्याच्या शोधासाठी निघालो. संपूर्ण दिवस त्याची शोध मोहीम सुरू होती. आम्ही सगळे मित्र सर्व परीने प्रयत्न करत होतो त्याला शोधण्याचा. त्या दिवशी किती नंबर डायल केले, कोणत्या ठिकाणी जाऊन शोधले आमचे आम्हालाच माहीत. संध्याकाळ झाली तरी त्याचा काही पत्ताच नव्हता. 6च्या सुमारास त्याच्या वडिलांचा फोन आला. त्यांनी आम्हाला तातडीने राजावाडी हॉस्पिटलला बोलवलं होतं आणि तेही तिथेच पोहोचण्याच्या मार्गावर होते. त्यांच्या आवाजावरून ते खूपच अस्वस्थ वाटत होते, म्हणून आम्ही त्यांना विचारलं, काय झालं काका. तेव्हा ते म्हणाले, सायन आणि माटुंगामध्ये कुठेतरी एक मृतदेह सापडला आहे. तुम्ही राजावाडी हॉस्पिटलला या. त्यांचे बोलणे ऐकून छातीत धडधडायला लागले. ज्याची भीती होती, जे व्हायला नको होतं तेच झालं. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं. आणि हो, तो आमचाच मित्र होता आणि आम्ही त्याला कायमचं गमावलं होतं. आमच्या जिवलग मित्राला कंठ दाटून आला होता. बाहेर आलो आणि आपसूक डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण नंतर रागात आम्ही गाडी काढून लोणावळ्याला गेलो. त्या व्हिलावर जाऊन त्या मालकाशी खूप वाद घातला. घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि म्हणालो की आम्ही आमच्या मित्राला गमावले आहे. त्याला असे वेळ लागण्याचे कारण म्हणजे इथे नक्की असे काहीतरी आहे, पण तो काही मान्य करायला तयार नव्हता. शेवटी आम्ही हताश होऊन तिथून निघून आलो. पण तरीही आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली. त्या भागातल्या लोकांशी बोलल्यावर समजले की त्या व्हिलावरच्या टेरेसवर रात्री एक बाईच्या अतृप्त आत्म्याचा वास येत आहे. तिथे राहणाऱ्या लोकांना ती टेरेसवर चालताना दिसते आणि ती असंच सगळ्यांना बाहेर बोलवते आणि मग झपाटते. त्यामुळे तिथे पर्यटक एकाहून अधिक रात्री थांबत नाहीत. हा प्रकार ऐकून आम्हाला धक्काच बसला. त्या एका ट्रिपमुळे आमचे आयुष्य बदलले. या प्रसंगात आम्ही आमचा मित्र गमावला होता, तो कायमचाच. याबद्दलची खंत आम्हाला आयुष्यभर सलत राहिली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.